बरेचसे विद्यार्थी मला विचारतात की सर, आमचा गणित तर चांगला आहे, परंतु गणित सोडवत असताना आम्हाला जास्त वेळ पुरत नाही. पेपर कोणताही असला विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला इथं गणिताला वेळ पुरवण्यासाठी ट्रिक्स माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की पोलीस भरतीचं जर उदाहरण घेतलं आपण, तर पोलीस भरतीमध्ये जास्त हार्ड लेवलचे प्रश्न येत नाहीत, परंतु विद्यार्थ्यांना जास्त स्कोर येत नाही. त्याचं कारण काय आहे? कारण आहे तुम्हाला माहीत असलेली अपुरी ट्रिक्स. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या ट्रिक्स पाहणार आहोत, जिथं तुमचा वेळ वाचणार आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोलीस भरती 2026चे जर तुम्ही फॉर्म भरले असतील, 25ला फॉर्म भरले होते, आता तुमची लगेच भरती आहे, तर तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे काही महत्त्वाचे प्रश्न आपण इथं घेऊन आलेलो आहोत. बघा, तुम्हाला वर्दी मिळवायची असेल तर 100% इथंच तुम्हाला जे लोक चुका करतात ते चुका तुम्हाला करायच्या नाहीत. मग आज आपण पहिलाच प्रश्न पाहूया. पहिल्या प्रश्नापासून संपूर्ण आपण उदाहरणं क्लिअर पाहू. ओके, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. एक दूधवाला 16 रुपये प्रति लिटर दराचे दूध खरेदी करून त्यामध्ये पाणी टाकून विकतो. त्याला 40% नफा होत असेल तर प्रति लिटर किती पाणी मिळवले असतील, असा प्रश्न आहे. म्हणजे किती पाणी टाकतो असा प्रश्न विचारला त्याने. इथं आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन दिलेले आहे तर सोडवायचं कसं? बघा, 16 रुपये प्रति लिटर दूध जर आपल्याला विचारलेलं आहे तर इथं मिलीमध्ये विचारलेलं आहे. किती मिली? तर इथं मिलीमध्ये दिल्यामुळं आपण किती मिलीचं 1 लिटर होते, तर 1000 मिलीचं 1 लिटर होते. 1000 मिली म्हणजे 1 लिटर. 1 लिटर हे समजून घ्या. आता काय करणार? तर या प्रश्नाला सोडवण्यासाठी आपण बघा, 1000 गुणिला हे जे 40% आहे, 40% आपण घेणार. 1000चे 40% काढायचे आपल्याला, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर निघेल. ओके, 1000चे 40%. 1000चे 40% कसे काढणार? तर 2 शून्य कट, 2 शून्य कट, 40 10 400. 400 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. एका सेकंदात उत्तर निघते बघा. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नांना सोडवता येत नाही, ते कन्फ्यूज राहतात कशा पद्धतीने सोडवायचं. अतिशय कमी वेळामध्ये आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. संपूर्ण व्हिडिओ बघा. प्रत्येक प्रश्न वेगवेगळ्या टाईपचे आहेत. बघा, समोरचा प्रश्न आता तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेलं आहे? दोन संख्या 6x व 8x आहेत व त्यांचा मसावी 14 आणि लसावी 168 आहे, तर x बरोबर किती? इथं आपल्याला x ची किंमत विचारलेली आहे. कशा पद्धतीनं काढणार? तर मित्रांनो, दोन संख्या दिल्या. दोन संख्या किती आहे? 6x गुणिला 8x करा. 8x बरोबर लसावी गुणिला मसावी असते, म्हणजे 14 गुणिला 168. आता बरेचसे विद्यार्थी काय करतात? त्याचा गुणाकार करतात, परंतु गुणाकार कधीच करायचा नाही. समजा आता मी काय करणार, तर जर मी गुणाकार करत बसलो तर माझा वेळ जाईल, मला माहित आहे. मग मी काय करणार? या एक्सचा गुणाकार करतो म्हटलं तर x वर्ग येईल. आणि हे जे 14 गुणिला 168 आहेत, याच्या छेदात 6 गुणिला 8 करणार. 6 गुणिला 8 गुणाकार करायचा नाही, डायरेक्टली भागाकार. आता तुम्हाला कळालं असेल कशा पद्धतीनं. तर आता इथं भाग देत असताना 8 1 8, 8 2 16, 8 1 8. 6 जर भागतो म्हटलं तर भाग जात नाही, पण 2 ने जातो. 2 त्रिक 6, 2 साती 14, 3 ग 3, 3 7 21. आता लक्ष द्या, हे x वर्ग बरोबर 49, साठी 49 होती, तर x बरोबर किती? 7 येणार. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं आहे? ऑप्शन क्रमांक सी, 7. अशा पद्धतीनं आपण सहज काढू शकतो. गुणाकार कधीच करायचा नाही, डायरेक्टली आपण छेदात त्या संख्या घेऊन टाकायच्या. समोरचा प्रश्न आपण आता पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. जर आज लोकसंख्या 12,100 आहे, तर 2 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती? आता असेच प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारतात. इथं विद्यार्थी चुकतात, तर तुम्ही नाही चुकले पाहिजे. कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा ते सांगतो. बघा, काय म्हटलं? दरवर्षी 10% वाढते. किती वर्ष वाढा लागली? 2 वर्ष वाढा लागली. म्हणजे बघा, दरवर्षी 10% म्हटल्यावर 110 छेदात 100. किती वेळा घेणार आपण? 2 वेळा, कारण 2 वर्ष वाढा लागली. ओके, 110 गुणिला 100. आता बघा, इथं काय करणार आहोत? तर जी आपल्याला काढायला सांगितली
काय आहे तर पूर्वीची लोकसंख्या किती होती. आता इथं जर आपल्याला म्हटलं पूर्वीची काढायची आहे, पूर्वीची, तर इथं क्वेश्चन मार्क मारणार, हे नवीन राहील. ओके, नवीन, नवीन कोणती आहे ही आहे. तर बघा नवीनचा अंक किती दिलेला आहे आपल्याला, 12,100 दिलेला आहे. इथं काही नाही, एक्स घ्यायचा, ही इथली काढायची आपल्याला, इथून तिरपा गुणाकार करा. ओके, आता काय करणार आहोत आपण बघा, 100 गुणिले 100 गुणिले 12,100 हे अंशात जातील. बघा 100 गुणिले 100, बघा एक मिनिट, 100 गुणिले 100 गुणिले 12,100 हे अंशात जातील, छेदात राहील 110 गुणिले 110. आता भाग द्या, भाग जातो, मग हा शून्य कट करतो मी, हा शून्य कट करतो, हा शून्य कट करतो, हा शून्य कट करतो. 11 गुणिले 11 121 होतात, 121 एक 121, हा शून्य कट केले, इथं लिहिले. म्हणजेच बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येईल, तर इथं 100 गुणिले 100 उरलेले आहेत, 100, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर येईल 10,000. ओके, किती येणार आहे, 10,000. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोर जाऊया. बघा समोरचा प्रश्न 4थ्या क्रमांकाचा, एका पुस्तकाचा 60% भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचणे शिल्लक राहिली आहे, तर त्या पुस्तकात एकूण पाने किती. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. कशा पद्धतीने काढणार बघा, 60% भाग आपल्याला दिलेला आहे. ओके, आता आपल्याला एक लक्षात घ्या की 100% एकूण रक्कम असेल तर 100% रक्कम बरोबर किती, तर 100% मधून आपण 60% जर काढली तर उरली किती, 40 शिल्लक आहे, म्हणून आपण इथं शिल्लक घेणार. 40% रक्कम, 40% म्हटल्यावर छेदात 100 येते, बरोबर. 125 आणि हे जर म्हटले 15, तर याची टोटल करा. एकदम शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला, 140 होते याची टोटल. 125 प्लस 15 असे घेतले आपण 140. याच्या छेदात काही नाही, इथं एक घ्या, तिरपा गुणाकार करून टाका, किंवा मग इथं क्वेश्चन मार्क घ्या. समजलं. तर आपण काय करणार, 100 गुणिले 140 छेदात 40. तर या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने काढणार बघा, भाग देऊ, 0 0 कट, 4 1 4, 25 चौक 100. आता 25 गुणिले 14 उरलेले आहे, 25 गुणिले 14, तर बघा 25 चौक 100 चे 0, चाले 10, 25 1 25 आणि 10 35, 350 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण कोणत्याही प्रश्नाला सहज सोडू शकतो, अतिशय शॉर्ट ट्रिक्स नुसार सोडू शकतो. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, 5वा प्रश्न, वस्तूंच्या किमतीत 30% कपात केली, त्यामुळे त्या वस्तूंचा खप 20% वाढला, तर त्या व्यवहारात काय परिणाम होईल. अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही सोडू शकता, कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. बघा कशा पद्धतीने सोडवायचा आहे. 30% कपात केली म्हटल्यावर 100 मधून 30 मायनस करून इथे लिहायचे अंशात 70, 100 मधून 30 मायनस केले 70 लिहिले. त्याच्यानंतर इथं गुणाकाराचं चिन्ह, परत 20% वाढवला म्हणल्यावर 120 छेदात 100. आता भाग द्या, छेदात आपल्याला 100 ठेवायचं आहे, लक्षात ठेवा. पूर्ण भाग नाही द्यायचा, 0 0 कट 0 0 कट, 12 7 84 छेदात 100. 100 मधून 84 गेले, किती राहिले तर 16 राहतात. 16% काय होईल, 16% त्याच्यावर परिणाम होईल, वाढ होईल. सॉरी 16% 84 कमी आहेत म्हणून घट होईल. इथं ऑप्शन आपलं बघा, इथं ऑप्शन सारखेच दिलेले आहेत, मग इथं गडबड नाही करायची. 16% वाढ होईल, 16% घट होईल, 6%, इथं 2 ऑप्शन आले, 16% घट होईल, हे समजून घ्या. केअरफुली आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आणि प्रश्नाचे उत्तर सोडवायचे आहे. बघा समोरचा प्रश्न पाहू. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला असाल, पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी, सरळ सेवा, MPSC इत्यादीसाठी जर तुम्हाला ऑनलाईन बॅचेस पाहिजेत असतील तर आपल्या बॅचेस चालू आहेत. आणि विशेष म्हणजे पोलीस भरतीची ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच आपली सुरू आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल. तुम्हाला ऑफरमध्ये ही बॅच फक्त 499 रुपयाला मिळणार आहे. लवकरात लवकर तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आणि तिथून तुम्ही ती ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, किंवा गुगल प्ले स्टोअरवर जायचं आहे, ॲम्बिशन अकॅडमी पुसद असं सर्च केल्यावर तुम्ही तिथूनही ती ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. बघा, जर तुम्हाला ऑफलाईन बॅच पाहिजे असेल, पोलीस भरती 2025-26 ची तुम्ही तयारी करत आहात, लेखी प्लस फिजिकलची तुम्हाला तयारी करायची आहे, तर आपण शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्स नुसार संपूर्ण तुमची तयारी करून घेणार आहोत.
आणि जर तुम्ही पुसदच्या जवळपास राहत असाल किंवा मग तुम्ही कुठेही राहत असाल आणि तुम्हाला ऑफलाईन बॅच लावायची असेल तर ॲम्बिशन अकॅडमीमध्ये तुमची सर्व तयारी करून घेतली जाईल. तुम्हाला भेट द्यायची आहे बिडबाईनगर इठावा वार्ड पुसद येथे आणि येत असताना तुम्हाला या नंबरवर संपर्क साधायचा आहे. लवकरात लवकर तुम्हाला संपर्क साधायचा, कारण वेळ निघून गेल्यावर आपला खेळ बनत नाही. म्हणून लवकरात लवकर तुम्हाला इथं मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही डायरेक्टली येऊ शकता. ओके, बघा प्रश्न पाहूया. 6व्या क्रमांकाचा प्रश्न काय. एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहे. निलेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा असून त्याचा 11वा क्रमांक आहे, तर त्याची कवायतीत किती मुले असतील, त्या कवायतीत किती मुले असतील असा प्रश्न विचारलेला आहे. काहीच करायचं काम नाही. मधल्या रांगेत मध्यभागी असा शब्द आला, मधल्या रांगेत मध्यभागी असा शब्द आला तर हे 11 आहे ना, याचा वर्ग करून टाका. 11चा वर्ग 121. एका सेकंदात आपल्या प्रश्नाचं उत्तर निघते. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं. मग आता समोर जाऊया. समोरचा प्रश्न त्यापूर्वी बघा, इथं प्रश्न क्रमांक चुकला पण टेन्शन नका घेऊ. 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 32 आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती. आता बघा, सरासरी ही मधोमध येणारी संख्या असते. 32 तर समसंख्या आहे, पण आपल्याला 33 म्हणजे काय म्हटलेलं आहे की लहान संख्या कोणती आणि विषम आहे. तर याच्यातून एक कमी करा, एक जास्त करा. म्हणजे याच्यातून एक कमी केले तर किती उरणार, इथं उरणार 31 आणि 31 मधून आणखी एक कमी केले, 2 कमी केले तर इथं उरणार 29. हे जे 29 आहे लहान राहील. जर तुम्हाला मोठी विचारली तर इथं एक प्लस करायचे आहे तुम्हाला, इथं येईल 33 आणि विषम संख्या आणखी एक विचारली तर इथं किती येईल 35. ही येईल मोठी संख्या, ही येईल मोठी, ही येईल लहान. ओके, आणि प्रत्येक विषम संख्येत 2चा फरक आहे. बघा इथं म्हणून तुम्हाला समजून सांगतो की इथं 2चा फरक आहे, याच्यात 2चा फरक आहे, याच्यात 2चा फरक आहे. मग तुम्हाला असा प्रश्न व्यवहारिक सुद्धा विचारतात. 4 भावंडाच्या वयांची सरासरी 32 वर्ष आहे, तर सर्वात लहान भावाचे वय किती किंवा सर्वात मोठ्या भावाचे वय किती, त्यानंतर सर्वात लहान व मोठ्या भावाच्या वयाची बेरीज किती किंवा त्याचा फरक किती. कसाही प्रश्न विचारला तर सहज प्रश्नाचं उत्तर सोडवता येते. मग तुम्हाला इथं लहान प्रश्न विचारला तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. 0.00576 चौरस मीटर क्षेत्रफळाचे असलेल्या चौरसाची बाजू किती सेंटीमीटर असेल. आता चौरसाची बाजू काढायची आहे. चौरसाची बाजू बघा, चौरसाची बाजू काढत असताना चौरस माहित असणं आवश्यक आहे. बघा, बाजूचा वर्ग म्हणजे क्षेत्रफळ होत असते, म्हणजे याचं काय काढायचं आपल्याला वर्गमूळ. वर्गमूळ काढत असताना इथं पॉईंट नंतर 6 अंक आहे, आपल्याला 3 अंक पाहिजे. डायरेक्टली ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 576 हे जे आहे 24चं वर्गमूळ आहे. ओके, 24 त्याचा वर्गमूळ आहे आणि आपल्याला पॉईंट नंतर 3 अंक पाहिजे. इथं हे 2 अंक नाही पाहिजे, 3 अंक पाहिजे, कारण इथं 6 अंक दिलेले आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. बघा 9वा प्रश्न काय म्हटलेला आहे. 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढा. सरासरी काढायची आहे. 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढत असताना पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2 या सूत्राचा उपयोग करून आपल्याला सरासरी काढायची आहे. सरासरी, तर सरासरी काढत असताना कसं काढणार, तर पहिली संख्या आहे 1 प्लस शेवटची संख्या 99. एकूण संख्या 99 झाले, तर आता आपण काय करणार, याला 2 ने भागणार. तर हे टोटल होईल 100. 100 भागीला 2 केल्यास आपलं उत्तर येईल 50. तर 50 काय आहे, तर 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी आहे. तर ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोरचा प्रश्न बघा, समोरचा प्रश्न काय म्हणत आहे, तर 10वा प्रश्न आहे. चहाच्या किमतीत 30% कमी झाल्यास त्यामुळे खर्च तेवढाच राहण्यासाठी किती टक्के जास्त चहा खरेदी करावा लागेल. अशा पद्धतीचा प्रश्नही तुम्हाला खूप वेळेस विचारतात. तर काय करायचं, याचं सूत्र आहे x गुणिला y छेदात x मायनस y. तर कमी झाला तर याच्यामध्ये कमी झाला तर इथं मायनस घ्यायचा, जर जास्त म्हटल्यावर प्लस घ्यायचा. म्हणजे बघा x ची किंमत किती आहे, x ची किंमत आहे, समजा x ची किंमत आपण नेहमी 100 पकडू. त्याच्यानंतर 30 जे आहे ते y ची किंमत पकडू. 100 मायनस 30, 100 मायनस 30 डायरेक्टली आपण 70 जरी लिहिले तरी चालते. तर बघा इथं भाग जात असेल तर भाग द्या, 0 0 कट करा. 300 छेदात 7. ओके, 7 1 7, 7 चोक
28 उरले 2, 7 दोन्ही 14, उरले किती 6, पॉईंट द्या, 0 वाढा, 7 8 56, उरले किती, आता इथं 42.8 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं, पण इथं स्टॉप करून टाकायचं. 42.8 ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न पाहिलेले असेल. जर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.